पुढची बातमी आपण पाहूयात। मुंबई महापालिकेची आज होणारी स्थायी समितीची सभा ही रद्द करण्यात आली। महापौरांच्या समाज माध्यम प्रसिद्धी संदर्भात प्रस्ताव येणार होता। 25 लाखांच्या खर्चावरून विरोधकांनी टीकास्त्र डागलेलं होतं। सभा रद्द होण्याचं कारण अस्पष्ट आहे। विशेष म्हणजे महापौर यांच्या समाज माध्यम प्रसिद्धीसाठी 25 लाख रुपये वर्षाचे खर्च होणार असल्याचा प्रस्ताव आज या स्थायी समितीच्या सभेमध्ये मांडण्यात येणार होता। त्यानंतर महापौरांनी त्याचं स्पष्टीकरण माध्यमांना दिलं, मात्र संपूर्ण विषयाचे पडसाद महापालिकेत देखील उमटल्याने ही सभा आता रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी जोडल्या जातात। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी भाग्यश्री, स्थायी समितीची होणारी सभा रद्द करण्यात आली आहे। नक्कीच आपण बघतोय की आज स्थायी समितीची सभा होणार होती। यामध्ये काही प्रस्ताव काढण्यात आले होते आणि या प्रस्तावामध्ये 25 लाखांचा एक प्रस्ताव होता, जो महापौरांच्या समाज माध्यमाच्या प्रसिद्धी संदर्भाचा प्रस्ताव होता। त्यामुळे कुठेतरी टॅक्सपेयरचा पैसा खर्च केला जातो असा एक आरोप त्यांच्यावर केला जात होता। त्यानंतर स्वतः महापौरांनी त्याच्यावर स्पष्टीकरण देत अशा कोणत्याही पद्धतीचं मी सांगितलेलं नाही असं त्यांनी सांगितलं। मात्र हे सगळं झाल्यानंतर एकंदरीतच महापालिकेमध्ये याचे पडसाद उमटले होते। विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर यांनी देखील यावर सगळी प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पाहायला मिळाली होती आणि यानंतर आता स्थायी समिती सभा जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे। इतकंच नव्हे तर त्यांचेच मित्रपक्ष असलेले, भाजपचे मित्रपक्ष असलेले शिंदे गटातील गटनेते जे आहेत अमेय गोले, त्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेली होती आणि अशा पद्धतीचा प्रस्ताव करण्याची काय गरज आहे अशा पद्धतीचा प्रश्न देखील त्यांनी विचारला होता त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून। त्यामुळे एकंदरीतच याचा पडसाद कुठेतरी या स्थायी समिती सभेत उमटतील अशी भीती वाटली आणि म्हणून स्थायी समिती रद्द केली असं बोललं जातं। अशी चर्चा सध्या महापालिकेत सुरू आहे। अगदी भाग्यश्री, अत्यंत महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद।